श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या 26 जुलैपासून पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची काल सांगता झाली. फ्रान्समधल्या स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर हा भव्य क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा पार पडला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, तब्बल 2 आठवडे चाललेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विविध देशांचे 10,000हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यात एकूण 32 क्रीडा प्रकारात 329 पदकं देण्यात आली. क्रीडा क्षेत्रातला कुंभमेळा म्हटल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताला 6 पदकांवर समाधान मानावं लागलं. भारतातर्फे भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोपडा, नेमबाजीमध्ये मनू भाकर आणि स्वप्नील कुसळे, कुस्तीपटू अमन सेहरावत आणि हॉकी संघानं पदकांना गवसणी घातली. ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे सांगतात. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांची पॅरिस येथे काल सांगता झाली आणि तुम्हाला माहितीच आहे की दरवेळी आपण ऑलिम्पिक पदकांचा खजिना लुटायला जातो, पण प्रत्यक्षात आपल्याला खूपच कमी यश मिळतं. यंदाही फारसा अपवाद ठरला नाही. गेल्या वेळी तुम्हाला माहितीच आहे की टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याला 7 पदके मिळाली होती. यंदा 2 आकडी म्हणजे 10 पदकांपेक्षा जास्त पदके मिळतील अशी आपण अपेक्षा केली होती, कारण त्या दृष्टीने आपण भरपूर तयारी केली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला फक्त 6च पदकांची कमाई झाली आहे. तुम्हाला माहितीच आहे की गतवेळी सुवर्णपदक जिंकणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला यंदा सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. त्याला रौप्य पदकावर समाधान मानायला लागले. मनू भाकर एक आशावादी युवा नेमबाज आहे. तिने यंदा 2 कांस्य पदकाची कमाई करीत ऐतिहासिक कामगिरी केली. तुम्हाला माहितीच आहे की नेमबाजी हा आता एक हुकमी क्रीडा प्रकार आहे. ऑलिम्पिकमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर नेमबाजीमध्ये तुम्हाला अचूकता वाढवायला पाहिजे, तिथे कौतुकास्पद कामगिरी केली पाहिजे. त्याप्रमाणेच मनू भाकर तुम्हाला माहितीच असेल की टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिला दुर्दैवाने पदकाची हुलकावणी मिळाली. ती 3 क्रीडा प्रकारांमध्ये तिनं भाग घेतला होता. यंदा देखील तिनं 3 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी 2 क्रीडा प्रकारांमध्ये तिनं कांस्य पदक जिंकले आणि तिसरे पदक तिचं थोडक्यात हुकलं. 4थ्या क्रमांकावर तिला समाधान मानायला लागलं होतं. पण खरंच तिचं एक यश जे आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे की नेमबाजी या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. आणि त्याहीपेक्षा आणखीन महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. कारण सन 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये 2 पदके जिंकली ती. त्यानंतर भारताला एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारा एकही ऑलिम्पिकपटू मिळाला नव्हता. आता मनू भाकर हिच्या रूपाने तो आपल्याला खेळाडू लाभला आहे. तुम्हाला माहितीच आहे की नेमबाजी 10 मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात तिने कांस्य पदक मिळवलं आणि याच प्रकारामध्ये मिश्र दुहेरी पण आता स्पर्धा होतात. त्यामध्येही तिनं सरबजोत सिंग याच्या साथीत कांस्य पदक जिंकले. तुम्हाला माहितीच असेल की सरबजोत सिंग याला याच क्रीडा प्रकारातील पुरुषांच्या वैयक्तिक गटामध्ये फारसं यश मिळालं नव्हतं. त्यावेळी देखील त्याच्यावर खूप टीका झाली होती. पण या दोघांनी जी मानसिकता दाखवली आहे मिश्र दुहेरी प्रकारात की शेवटपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की चीन, दक्षिण कोरिया, जपान यासारखे बलाढ्य खेळाडूंच्या स्पर्धांना तोंड देत या जोडीने कांस्य पदक जिंकून भारताला आणखीन एक नेमबाजीमध्ये पदक जिंकून दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की स्वप्नील कुसाळे हा पण एक भारताचा चांगला नेमबाज ठरला आहे. आणि पहिल्यांदाच तुम्हाला माहिती आहे की रायफलमध्ये 3 पोझिशन म्हणजे गुडघ्यावर उभं राहायचं, त्यानंतर नुसतं उभं राहायचं, गुडघ्यावर बसून शॉट मारायचे आणि आडवे झोपून शॉट मारायचे, अशा 3 क्रीडा प्रकारांचा तो एकत्रित प्रकार असं त्याला 3 पोझिशन म्हणतात. या प्रकारामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील हा पहिलाच नेमबाज आहे. आणि आणखीन विशेष कौतुक म्हणजे 72 वर्षांनी महाराष्ट्राला एक ऑलिम्पिकचे पदक जिंकून देणारा हा युवा खेळाडू ठरला आहे. तुम्हाला माहिती असेल की सन 1952 मध्ये आपल्याला खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राची ऑलिम्पिकमधील कामगिरी सतत कोरीपाटी होती. आज स्वप्नील कुसाळे याच्या रूपाने ते एक आपलं भाग्य
खूप फळफळलं असंच म्हणायला लागेल. आणि कौतुक त्याचं का करायचं, आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे तो अतिशय सामान्य कुटुंबातला खेळाडू आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला. दीपाली देशपांडे या पण महाराष्ट्राच्याच एक ज्येष्ठ खेळाडू आहेत. आणखीन एक तुम्हाला माहिती आहे की हॉकी जो आपला राष्ट्रीय खेळ आहे, हॉकीमध्ये गतवेळप्रमाणे यंदाही आपल्याला पुरुषांच्या गटात कांस्य पदकाची कमाई झाली. एक अतिशय चांगला पराक्रम या भारतीय खेळाडूंनी केला आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की आपण ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. तब्बल 52 वर्षांनी आपण ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर मात करण्याची कामगिरी केली ती. आणि दुर्दैवाने एवढंच झालं की जर्मनी विरुद्धच्या उपांत्य फेरीत आपल्याला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. अन्यथा आपण अंतिम फेरीपर्यंत धडक मारू शकलो असतो. कांस्य पदकाच्या लढतीत मात्र आपण सातत्यपूर्ण कामगिरी केली. तुम्हाला माहितीच आहे की एक भारताची पोलादी भिंत म्हणून श्रीजयश याच्याकडे पाहिलं जातं. तो आणि एक गोल करण्यातला हुकमी एक्का म्हणजे कर्णधार हरमनप्रीत सिंग या दोघांच्या बहुमोल कामगिरीच्या जोरावर भारताने हे कांस्य पदकाचे स्वप्न पुन्हा साकार केलेले आहे. आणि एक आपण म्हणतो की एक भावी यशाची ही एक पायाभरणीच केली आहे की एकेकाळी आपण हॉकीमध्ये भारताचे सुवर्ण युग होतं. विशेषतः मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय हॉकी संघाचा एवढा दरारा होता की नको बाबा, आपल्याला कुठल्याही बाद फेरीत भारतीय संघ नको, अशी परदेशी संघांची भावना होती. आज मात्र परिस्थिती उलटी आहे की भारतीय संघ तेवढा दरारा राहिला नव्हता. पण आता गेल्या लागोपाठ 2 ऑलिम्पिक कांस्य पदकाने भारत पुन्हा त्या सुवर्ण पदकाच्या दिशेने झेप घेऊ शकतो असे आपल्याला निश्चित म्हणायला लागेल. आणि अर्थातच या हरमनप्रीत आणि श्रीजयश यांच्याबरोबर जे भारतीय संघाचे एकूणच सांघिक भावना, सांघिक कौशल्य हे खूपच चांगलं होतं. त्यामुळे आपण एक आश्वासक कामगिरी शेवटपर्यंत ठेवीत कांस्य पदक जिंकलं. आणखीन एक तुम्हाला माहिती आहे की अमन सेहरावत, आपण शाब्बास रे पठ्या असं नेहमी कौतुकाने कुस्तीगिरांबरोबर म्हटलं जातं. अमन सेहरावत याची पहिलीच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होती आणि पहिली ऑलिम्पिक असूनही त्यानं कोणतेही दडपण न घेता कांस्य पदक जिंकले. श्रोते हो, पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतानं केलेल्या कामगिरीमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते नवोदित नेमबाज खेळाडू स्वप्नील कुसळे यानं. नेमबाजीच्या 3 वेगवेगळ्या प्रकारात देशाला पदक मिळवून देणारा स्वप्नील हा पहिला नेमबाजपटू ठरला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे सांगतात. ॲथलेटिक्समध्ये, त्यानंतर तिरंदाजी, मुष्टियुद्ध असे जे वैयक्तिक क्रीडा प्रकार आहेत की ज्यामध्ये मोठ्या पदकांची तुम्हाला संधी असते. ॲथलेटिक्स असो किंवा बॉक्सिंग असो किंवा जलतरण असो, तिरंदाजी असो, की या क्रीडा प्रकारांमध्ये एरवी भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर अनेक पदके जिंकतात, विक्रमी यश पण मिळवतात. पण मग ऑलिम्पिकमध्ये नेमकं कुठं कमी पडतो, तर याचाही आपण थोडासा विचार करायला पाहिजे. आता तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्राचा एक अविनाश साबळे की ज्याने आपण मागच्या वेळी उल्लेख केला होता की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यानं 3000 मीटर स्टीपलचेस धावण्यामध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. आणि ही कामगिरी करणारा म्हणजे आजपर्यंत त्याच्या इतिहासामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये एकही केनियाच्या बाहेरील एकही खेळाडूला पदक जिंकता आलं नव्हतं. आणि ती कामगिरी अविनाशनी करून दाखवली ती. त्यामुळे असं एक वाटत होतं की ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये तो चांगलं पदक मिळवले, पण दुर्दैवाने त्याला पहिल्या 5 क्रमांकांमध्येही स्थान मिळवता आलं नाही. त्यानंतर सर्वेश कुशारे हा पण एक महाराष्ट्राचा एक युवा खेळाडू आहे. उंच उडीमध्ये त्याला आशास्थान होतं, तो पात्रही ठरला होता. मात्र तो पात्रता फेरीतच त्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी ही जोडी साची या नावाने जोडी फेमस आहे. आणि या जोडीने आजपर्यंत जागतिक स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या. त्या जागतिक क्रमवारीत त्यांचं पहिलं स्थानही त्यांनी घेतलेलं होतं. पण दुर्दैवाने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी एक दडपण घेतलं होतं. तुम्हाला माहिती आहे की ही जोडी आपल्याला थॉमस चषक जिंकून देण्यातही महत्त्वपूर्ण ठरली होती. पण दुर्दैवाने आपण म्हणतो ना की काही वेळेला आपण दडपण घेतो, ते दडपणच त्यांच्या अपयशास कारणीभूत ठरले. तुम्हाला माहितीच आहे की बॅडमिंटन म्हटलं की आपल्यासमोर PV सिंधू आणि लक्ष्य सेन यांचीही नावे डोळ्यासमोर येतात. PV सिंधू एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदक
अशी 2 ऑलिम्पिकची पदके जिंकलेली होती. त्यामुळे ती यंदा पदकांची हॅट्रिक करेल अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने तिला त्यापूर्वीच पराभव स्वीकारायला लागला. एक आपण म्हणतो ना, की आता शेवटी ती प्रौढत्वाकडे, खेळाच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेली आहे. त्याचप्रमाणे एक उंचीचा फायदा जो बॅडमिंटनपटूंना घ्यायला लागतो, तो दुर्दैवाने तो घेण्यात तिला तसं फारसं यश मिळालं नाही आणि तिची जे प्रतिस्पर्धी खेळाडू होती त्यानं मात्र की उंचीचा फायदा घेऊन कसं यश मिळवतं हे तिनं दाखवून दिलेलं होतं. त्याचप्रमाणे लक्ष्य सेन की जो तुम्हाला माहितीच असेल की प्रकाश पदुकोण आणि विमल कुमार यांचा पट्टशिष्य आहे आणि लक्ष्य सेन व विक्टर ॲक्सेल्सन या जागतिक विजेत्या खेळाडूविरुद्ध उपांत्य फेरीत तो पहिली त्याने गेम जिंकलेली होती. दुसऱ्या गेममध्ये तो 7-0 असा आघाडीवर होता. पण तेथून एक आपण म्हणतो ना, की जे कुठेतरी त्याची एकाग्रता भंग पावली आणि दुर्दैवाने त्याला ते उपांत्य फेरीतच विक्टर विरुद्ध तो पराभूत झाला. हा सामना खरं त्यानं जिंकायला असता तर आपण अंतिम फेरीत पोहोचलो असतो. लक्ष्य सेन अंतिम फेरीत पोहोचला असता आणि तिथं एक आपल्याला पदकाचं संधी होती. दुर्दैवाने कांस्य पदकाच्या वेळी पण त्याला तसं सातत्यपूर्ण खेळ दाखवता आला नाही आणि तिथेही त्याला यशाने हुलकावणी दिली. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की मुष्टियुद्ध म्हटलं की आपल्याला खूप आशास्थान असते. गेल्यावेळी कांस्यपदक जिंकणारी लवलिना बोर्गोहेन, निखत झरीन या आणि अमित पंघाल यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. पण आपण काही वेळा असं म्हणतो की मुष्टियुद्धामध्ये थोडं का होईना तिथं पंचांचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दुर्दैवाने भारतीय खेळाडूंना फारसा कधीच मिळालेला नाही आहे आणि नेमके हेच की या दोन्ही खेळाडू या तिघही खेळाडूंबाबत असं दिसलं की पंचांचा जो कौल होता तो त्यांच्या विरुद्ध लागला. पण मी असं निश्चित सांगतो की आपण जे काही खेळाडू असे असतात की मी प्रतिस्पर्ध्याला 1-2 पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये असं काही ठोसे मारेन की पंचांनी ती लढत थांबवून आपल्याला घोषित केलं पाहिजे. अशीच कामगिरी तुम्ही जर केली तर खऱ्या अर्थाने तुम्हाला ते पदक जिंकता येते. दुर्दैवाने आपण तुम्हाला माहिती ते मुष्टियुद्धामध्ये यंदा आपली पाठी कोरीच राहिली. गेल्या वेळी रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू हिला देखील यंदा पदकांची एक खात्री होती, पण तिला देखील थोडक्या फरकाने तिला कांस्य पदकाने हुलकावणी दिले. तिला 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. श्रोते हो, पॅरिस ऑलिम्पिकमधल्या विजेत्या खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर अभिनंदन केलं असून भविष्यातल्या क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा स्पर्धा म्हटली तर खेळाडूंवर आपसुकच एक दडपण निर्माण होत असतं. मात्र हे दडपण दूर करून खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास ठेवला तर पदकांना गवसणी घालण्यात नक्कीच यश मिळेल. यंदा भारताला एकाही सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यात यश मिळालं नसलं तरी पुढील जागतिक स्पर्धांसाठी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा एक चांगला अनुभव देणारी ठरली असल्याचं मत क्रीडा क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन अंकिता आपटे.